कोण आहे? पोस्टमन. पोस्टमन? काय 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 हवंय काय? अहो मला काही नकोय, तुमच्यासाठी पत्र आलंय. पत्र? नाही नाही, माझं नसणार ते. अहो तुमचं नाव लिहिलंय याच्यावर, पत्ता पण इथलाच आहे. असू दे, तरी मला नकोय ते. तुम्ही जा आणि ते पत्र पत्र पण घेऊन जा. तसं करता येत नाही आम्हाला. दरवाजा उघडणार नसाल तर मी पत्र दारात ठेवून जातोय. घ्यायचं तर घ्या, नाही तर फेकून द्या कचऱ्यात. काय दिजायला माणूस आहे हा. हो हो, विचित्रच माणूस आहे मी, विचित्रच माणूस आहे. तुम्हालाही तेच वाटलं असणार आहे ना? हो ना? तुमच्याही मनात आलं असेलच की शे, पोस्टमनला कोण घाबरतं? मी घाबरतो. भीती वाटते मला पत्रांची आणि माणसांची पण. माझा ना माणसांवरचा भरोसा उडालाय. मी जमेल तितकं माणसांच्या संपर्कात येणं टाळतो. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे तर असं माणूस गाणं जगणं अजून सोपं झालंय माझ्यासाठी. हो, पण आधी असा नव्हतो. मी माणसांमध्ये रमायचो, नवीन नवीन लोकांना भेटायचो, गप्पा ठोकायचो. पण ते पत्र, ते गाव आणि खोतांच्या वाड्यातला तो ब्रह्मराक्षस. डोळे मिटा आणि फक्त ऐका. भूता खेता आणि कथा. साधारण 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. गुरुवार होता तो. मी आठवडाभर आधीच एक नोकरी सोडली होती आणि त्या दिवशी घरात बसून लॅपटॉपवरून नोकरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज पाठवत होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि हातात पडला एक निळा लिफाफा, ज्यावर सुंदर अक्षरात माझं नाव आणि इथला पत्ता लिहिला होता. मी अक्षर पाहून इम्प्रेस झालोच, पण ईमेल्स आणि टेक्स्टच्या काळात कुणीतरी मला पत्र पाठवलंय याची एक्साइटमेंट जरा जास्त झाली. मी ताबडतोब लिफाफा फाडून पत्र वाचायला घेतलं. त्यातला मजकूर मी अजूनही विसरू शकत नाही. त्यात लिहिलं होतं, नमस्कार सुधीरजी, मी तुमचा एक शुभचिंतक. हे पत्र जर तुमच्या हातात पडलं असेल आणि तुम्ही ते वाचत असाल तर लक्षात ठेवा, पुढच्या काहीच दिवसात तुमचं भाग्य उजळणार आहे. तुमच्या नशिबाची रेखा तुम्हाला अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे की जिथून पुढे तुमच्या सगळ्या चिंता, सगळी दुःख, सगळे त्रास कायमचे संपून जाणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची. येत्या पौर्णिमेला तुम्हाला भुरचंडी गावाच्या वार्षिक उत्सवाला यायचंय. इथल्या खोतांच्या वाड्यातल्या भुरचंडिका देवीचं दर्शन घ्यायचंय. तिच्यासाठी केलेल्या हवनात सहभागी व्हायचंय आणि तिचे कृपाशीर्वाद घेऊन आपल्या घरी परतायचंय. तुमच्या येण्याने आम्हा गावकऱ्यांना जितका आनंद होईल त्याच्या दुप्पट आनंद तुमच्या पदरी पडेल. गावचा पत्ता खाली दिलाय. हो, पण जर तुम्हाला येणं शक्य होणार नसेल तर मात्र इतकंच करा की स्वहस्ते हाच मजकूर लिहून 7 जणांना पत्राने पाठवा. तुम्हाला नाही तरी भुरचंडिका मातेच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ इतर कोणा भाग्यवानाला मिळू दे. आणि हो, जमल्यास ह्या पत्राकडे दुर्लक्ष करू नका. दिलेल्या सूचनांचा मान राखा, कारण भुरचंडिका देवीचं सगळ्यांवर लक्ष आहे. कळावे, लोभ असावा. तुमचा एक शुभचिंतक. मला ते पत्र वाचून काय रिॲक्ट करावं कळेना. आधीच आयुष्यात कधी कोणी मला पत्र पाठवलेलं नव्हतं. हे पहिलंच, आणि त्यात लिहिलेला मजकूर हा असा.
कुठलं भूरचंडी गाव, कुठली ती देवी? बरं, माझं नाव आणि पत्ता यांना कुठून मिळाला? हां, माझ्याच कोणीतरी ओळखीच्याने मला हे पत्र पाठवलं असणार. त्याला जायला जमलं नाही म्हणून. तसा मी थोडा भोळसट आणि श्रद्धाळू कॅटेगरीतला होतो, अजूनही आहे. त्यामुळे मला ते पत्र बाजूला ठेवताच येईना. मी कॅलेंडर पाहिलं, पौर्णिमा परवाच होती. मी विचार केला की अशीही पुढची नोकरी मिळेपर्यंत मी सुट्टीवर असल्यासारखंच आहे. आणि कुणास ठाऊक, खरंच देवीच्या आशीर्वादामुळे उत्तम नोकरी मिळेल, आयुष्यात भरभराट होईल, ही संधी इतर 7 जणांना वाटण्यापेक्षा आपणच त्याचा लाभ घेणं चांगलं. पण तो स्वार्थी विचार मला महागात पडला. देवावरची आंधळी श्रद्धा मला भूताखेत्यांच्या विळख्यात ओढून घेऊन गेली. मी दुसऱ्या दिवशीच गाडी घेऊन निघायचं ठरवलं. मॅपवर गाव कुठेही सापडेना, पण दिलेल्या पत्त्यावरून हे लक्षात आलं की गाव मार्लेश्वर जवळच्या जंगलपट्ट्यात कुठेतरी होतं. म्हटलं विचारत गेलो तरी 12-1 तासात पोहोचू. 1 रात्र मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी पूजा हवन उरकून निघू परतीच्या वाटेला. ठरल्याप्रमाणे निघालोही आणि पत्ता हुडकत रात्री भूरचंडी गावात पोहोचलो. गाव कसलं? गर्द रानात दडलेली 10-15 घरांची वस्ती होती ती. काहीशी अद्भुत, काहीशी रहस्यमयी. आणि या वस्तीचं विशेष आकर्षण होतं ते म्हणजे वस्तीच्या मधोमध उभा असलेला तोच खोतांचा वाडा. मी पत्रात जेव्हा या वाड्याबद्दल वाचलं तेव्हा मला तो एखाद्या छान प्रसन्न मंदिरासारखा असेल असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात पाहताना मला त्या वास्तूत काहीतरी विचित्र ऊर्जा जाणवली. त्या 2 मजली काळ्या कभिन्न वाड्याच्या सगळ्या खिडक्या लाकडी फळकुटं मारून बंद करून टाकण्यात आल्या होत्या. त्याच्या छतावर पिंपळाचं मोठं झाड उगवलं होतं, ज्याची मुळं त्याच्या भिंतीतून जमिनीला येऊन भिडली होती. आणि चमत्कारिक म्हणजे त्या झाडावर आणि छतावर माणूसभर उंचीची 3 गिधाडं होती. आणि सगळ्या परिसरात एक कुचका दर्प होता. तो इतर कुठलाही नाही, मृत्यूचा वास होता. हे मला दुसऱ्याच रात्री कळून चुकलं. माझी गाडी पाहून तिथले गावकरी जमा झाले आणि घोळका करून माझी विचारपूस करू लागले. मी त्यांना पत्राबद्दल सांगितलं तसं त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि समाधानाची लाट पसरली. ते अक्षरशः माझ्या पाया पडू लागले. त्यांनी एका खोपट्यात माझी राहायची व्यवस्था केली. अहो, पोटाला रग लागेपर्यंत जेवू घातलं, आंबील पाजली आणि माझ्या झोपण्याची सोय करून आपापल्या खोपट्यात गेले. मला सगळंच थोडं विचित्र विक्षिप्त वाटत होतं. ज्या श्रद्धेपोटी मी तिथवर आलो होतो ती श्रद्धा मनाची समजूत घालू लागली आणि मेंदू ठणकावून सांगू लागला, निघ इथून. त्याच रात्री मेंदूचं ऐकून तिथून पळ काढला असता तर दुसरी रात्र माझ्या जीवावर बेतली नसती. सकाळ उजाडली. मी बाहेर आलो आणि बघतो तर सगळे गावकरी माझ्या खोपट्याबाहेरच बसून होते. डोळ्यात कसलीशी भाबडी आशा आणि चेहऱ्यावर एक विचित्र आनंद घेऊन. त्यांनी मला जवळच एका ओहळाजवळ नेलं. तिथे मला तेल उटणं लावून न्हाऊ घातलं. मला घालायची कोरी वस्त्र दिली, कपाळावर गंध लावला, हार तुरे घातले आणि वाजत गाजत पुन्हा गावात आणलं. हे सगळे अजब प्रकार नक्की काय आहेत, कशासाठी चाललेत मला काहीच कळत नव्हतं. विचारल्यावर एवढंच कळलं की मी आजच्या पूजेचा मानकरी आहे आणि दर मानकऱ्याचा असाच सन्मान केला जातो. मी आधीच अवघडलो होतो आणि या सगळ्यानंतर कधी एकदा घराकडे निघतोय असं होऊ लागलं होतं. म्हणून मी देवीचं दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केली. तसे सगळे गावकरी एकत्रच ओरडले, आता नाही हा मानकरी. संध्याकाळी पौर्णिमेचं प्रहर सुरू झालो की वाड्याची दारा उघडतील
आणि मग सुरू व्हायत हवन. दुपारचं जेवण ही रात्रीसारखं सागर संगीत झालं. जेवणानंतर आंबीलही पिऊ घातली त्यांनी. फक्त त्याची चव काहीशी वेगळी लागली. ती प्यायला प्यायला मला गुंगी येऊ लागली आणि मी कधी झोपी गेलो काही कळलंच नाही. जाग आली तेव्हा चांगलंच अंधारून आलं होतं. मी खडबडून जागा झालो. पौर्णिमेचा प्रहर सुरू झाला असणार. सगळे माझी वाट बघत दारातच बसले असणार. या विचाराने मी धावतच दारात आलो आणि पाहतो तर अख्खा गाव, अख्खी वस्ती सामसूम. एकाही खोपट्यात ना कंदिलाचा प्रकाश ना कसली चाहूल. सगळीकडे किर्र शांतता आणि चंद्राचा गढूळ प्रकाश. त्या भयाण वातावरणाने माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. मी दबकतच खोपट्यांजवळ जाऊ लागलो. दारं सताड उघडी होती, पण आत कुणी नाही. असं वाटावं की सकाळपर्यंत जी माणसं आपल्याला दिसत होती ते फक्त माणसांचे भास होते. माझा थरकाप होऊ लागला. मी सरळ वस्तीबाहेर जिथे माझी गाडी पार्क केली होती त्या दिशेने गेलो तर उंच बांबूंचं भरभक्कम कुंपण वस्तीच्या चारही बाजूंना उभं राहिलं होतं. मी कुंपण रापत त्यातून बाहेर पडायचा रस्ता शोधू लागलो, पण नाही. मी त्या वस्तीत बंदिस्त झालो होतो. मला बंदी बनवण्यात आलं होतं. पण का, कशासाठी असे प्रश्न माझ्या मनात आले आणि दुसऱ्या क्षणाला त्याचं उत्तर मिळालं. सोसाट्याचा वारा सुटला. धूळ उडू लागली आणि अचानक ढोलावर थाप पडावी तसा मंद लहितला पण मोठा आवाज होऊ लागला. त्या आवाजाने जमिनीला हादरे बसत होते. हे कळायला मला अजिबात वेळ लागला नाही की हा कुणाच्या तरी अजस्त्र पावलांचा आवाज होता. मी खोतांच्या वाड्याच्या दिशेने पाहिलं. छतावरची गिधाडं गोल गोल घुमू लागली होती. कोणीतरी वाड्यातून बाहेर पडत होतं. ते कोण होतं उघड्या डोळ्याने पाहायची भीती वाटत होती आणि डोळे मिटायचीही. आणि तेवढ्यात वाड्याच्या दरवाजातून एक भली मोठी आकृती बाहेर आली. पांढरे लांब सडक केस, चेहऱ्यावरती असंख्य सुरकुत्या आणि वार झालेल्या खुणांची नक्षी, हातापायाची नखं वाढलेला, डोळ्यातून रक्त आणि तोंडातून लाळ पाझरत असलेला 8.5-9 फुटाचा ब्रह्मराक्षस. तो माझ्याकडे पाहून गालात विक्षिप्त हसला. माझं सगळं अवसान गळून पडलं. आपण जे पाहतोय ते खरं की खोटं काहीच कळत नव्हतं, पण मनात भीतीचं वारूळ फुटलं होतं जे 100% खरं होतं. तो माझ्या दिशेने येऊ लागला. मी सैरावैरा पळू लागलो. बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागलो. तो मात्र हसत कसलेसे मंत्र पुटपुटत शांतपणे माझ्या दिशेने येत होता. त्याला खात्री होती की माझी ही जीव वाचवण्याची धडपड व्यर्थ आहे, जी लवकरच संपणार होती. आणि तसंच झालं. 10-15 मिनिटातच माझा वेग कमी होऊ लागला. माझ्यातलं बळ संपू लागलं आणि मी हरून एका जागी थांबलो. तो गडगडाटी हसला. माझ्या जवळ आला. त्याच्या सावलीखाली मी काळोखात बुडून गेलो. आता कधीही तो माझ्या नरडीचा खोड घेणार अशी वेळ जवळ आली आणि मी वाड्याकडे पाहिलं. काय वाटलं कुणास ठाऊक, पण मी वाड्याच्या दिशेने पळालो. तोही गोंधळला. माझ्या मागे धावत सुटला. मी वाड्यात शिरलो आणि ज्या खोलीत प्रकाश दिसला त्या खोलीत धावलो. आज शिरलो तर समोर भोरचंडिका देवी. तिच्या पुढे होमाचा अग्नी धगधगत होता. त्या ज्वाळांमुळे तिचं आकराळ विकराळ रूप जितकं भयावह होतं तितकंच आशादायी वाटलं.
मी तिला मनोभावे नमस्कार केला, आपल्या जीवाची भीक मागितली. दुसरीकडे तो वाड्यात शिरला होता. त्याची पावलं त्या खोलीच्या दिशेनं येत होती. तो त्या खोलीत शिरणार, तोच मी मूर्तीकडे ठेवलेला खडक उचलला आणि जशी त्याने मागून माझी मानगूट धरली तसा खडक फिरवून आधी त्याचा हात आणि त्यानंतर त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. इतकं बळ माझ्या अंगात कधीही पाहिलं नव्हतं मी. ते माझं नव्हतंच, ते भूरचंडिका देवीचं, तिच्या खडगाचं बळ होतं. मी वाड्याबाहेर आलो आणि गावकरी परतण्याची वाट पाहत बसलो. ते आले आणि मला जिवंत पाहून सुन्न झाले आणि भूरचंडी गावामागची सत्यकथा त्यांनीच मला सांगितली. 100-1 वर्षापूर्वी हे चांगलं 40 घरांचं गाव होतं. पण प्रत्येक घरात होती ती महादेव खोताची भीती. महादेव खोत श्रीमंतीनं, तारुण्यानं आणि हातात असलेल्या ताकदीनं माजलेला माणूस. माणूस कसला? जनावरच म्हणा. कारण महादेव खोत आपल्या विकृत आनंदासाठी गावकऱ्यांचा छळ करायचा. सारं काही होतं त्याच्याकडे, पण ते कायम टिकून राहावं याची हाव त्याला स्वस्थ बसू देईना. ज्यामुळे वयाच्या 60व्या वर्षी तो काळ्या विद्येकडे वळला. वाड्यात भूरचंडिका देवीची स्थापना करून तिची आराधना करू लागला, अमरत्व मिळवण्यासाठी. आणि त्यासाठी सुरू झालं दर पौर्णिमेला नरबळी देणं. त्याचं शरीर मृत पावलं, पण त्यातला अतृप्त आत्मा चिरंतन राहिला. गावातल्या माणसांची कत्तल सुरूच राहिली. घरं ओस पडू लागली. जीवाची शाश्वती उरली नाही आणि गाव खोताला शरण गेलं. आपला जीव वाचवण्यासाठी इतर अनोळखी निष्पाप जीवांना गावकरी गावात घेऊन आले. तशी प्रथाच पडली आणि त्यातूनच जन्माला आली त्या पत्राची कल्पना. माणसासारखी स्वार्थी जमात नाहीये या जगात. स्वतःपुढे त्याला काही दिसत नाही. भूरचंडी गावातल्या लोकांचंही तसंच झालं. मी नकळत खोताला संपवलं, पण खोताची आणि भूरचंडिका देवीची भीती काही त्यांच्या मनातून गेली नाहीये. स्वतःच्या जीवाची काळजीही त्यांचा जीव कासावीस करतेय. त्यामुळे त्यांनी त्या दिवसापासून मला त्यांचा खोत मानलाय आणि मीही ते पद स्वीकारलंय. म्हटलं ना, माणसासारखी स्वार्थी जमात नाहीये या जगात. आता दर पौर्णिमेला मी जातो गावात हवन करायला आणि नरबळी द्यायला. उद्या पौर्णिमा आहे. निघतोय मी. तुम्ही येताय?